हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने सायकल डे निमित्त सोलापुरात रविवारी आयोजित केलेल्या सायकल स्पर्धेत हजारो स्पर्धक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। 1,500हून अधिक जणांचा सहभाग असल्यामुळे सायकल स्पर्धेची रंगत चांगलीच वाढली। शाळकरी मुले, सोलापूरचे नागरिक, जिल्हा महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका आदी विभागातील कर्मचारी, अधिकारी या सायकल स्पर्धेत सहभागी झाले होते। 6 वर्षांच्या विराज भालेराव यानं 5 किलोमीटरचा राऊंड पूर्ण केल्यानं तो या स्पर्धेचा आकर्षण ठरला। एकसारखे टी-शर्ट, डोक्यावर टोपी, विविध स्टाईलच्या सायकली आणि मुलांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा यामुळे या सायकल स्पर्धेला चांगलाच जोश भरला। माझं नाव आहे विराज भालेराव। मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे। अजून माझ्या मम्मीचं नाव आहे मोनिका भालेराव आणि मग पप्पांचं नाव आहे विशाल भालेराव आणि मी सायकल रेसमध्ये विनर झालाय। व्हेरी गुड। किती किलोमीटर दररोज सायकलिंग करतो? मी 9 किलोमीटर। व्हेरी गुड। दररोज सायकलिंग करतो का? नाही। एक दिवस। कशी वाटली सायकलिंग रॅली आज? छान वाटली मला सायकल रेस आणि मग मी विनर झाला। दररोज करायला पाहिजे का अशी मग रॅली सोलापुरात? हा। आजच्या सोलापूर जिल्ह्यातील सायकल रॅलीमुळे नवीन युवकांमध्ये आणि जनतेमध्ये असा संदेश जातो आहे की पर्यावरणाच्या रक्षणाकरता आणि इंधनाच्या बचतीकरता हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे। फन म्हणून सायकल चालवण्यापेक्षा एक सवय म्हणून जर सायकल चालवली तर शहरातलं जे काही धुळीचं प्रदूषण आहे ते पण कमी होईल, आपलं आरोग्यही चांगलं राहील आणि शहरही स्वच्छ सुंदर राहील। त्यामुळं सायकल लोकांनी जास्तीत जास्त वापरावे। आजही साधारणपणे 17.5% लोक सायकल वापरतात सोलापूरमध्ये। हे पुढच्या वर्षभरामध्ये हे जर प्रमाण 35% गेलं तर निश्चितपणे सोलापूरकरांचं आरोग्य चांगलं राहील आणि इंधनाची बचत होईल।